नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। एक्सप्रेस कॅनलच्या दुरुस्तीसाठी माजी सभापती संग्राम पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। बकरीदच्या काळात झालेल्या कथित अवैध गोवंश कत्तलीच्या विरोधात प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे विकास गोमसाळे यांचे आमरण उपोषण सुरू। आदर्श सेवानिवृत्त केंद्र प्रमुख पंढरीनाथ चित्ते यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। आणि देवपूर परिसरातील जगन्नाथ नगर मधील अतिक्रमण मनपा पथकाने केले जमीनदोस्त। आता बातमीवर विस्ताराने। धुळे तालुक्यातील उडाणे व गोताणे येथील एक्सप्रेस कॅनलच्या दुरुस्तीसाठी माजी सभापती संग्राम पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला। भाजपचे माजी जिल्हा परिषद सभापती संग्राम पाटील, माजी प्रवक्ते संजय शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक्सप्रेस कॅनलच्या दुरुस्तीसाठी जोरदार आंदोलन केले। यावेळी संग्राम पाटील यांनी थेट अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला। सुदैवाने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत त्यांच्याकडील कॅन हिसकावून घेत त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने स्वपक्षीय सरकारचा निषेध आणि धिक्कार करण्याची वेळ आल्याने तीव्र रोष व्यक्त करून संग्राम पाटील व संजय शर्मा यांनी एक प्रकारे भाजप सरकारला घरचा आहेर दिला। धुळे तालुक्यातील उडाणे व गोताणे येथील एक्सप्रेस कॅनलची तात्काळ दुरुस्ती, संरक्षण भिंत उभारणी, पाईप मोरी, पूल बांधकाम, रस्ता दुरुस्ती करण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या जीविताची आणि मालमत्तांच्या संरक्षणासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्राम पाटील यांनी संबंधित पाटबंधारे व सिंचन विभागाकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला होता। या कामाला शासकीय मंजुरी देण्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन आंदोलन करण्याचे जाहीर केले। त्यानुसार मंगळवारी सकाळी उडाणे व गोताणे परिसरातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। यावेळी हातात ज्वलनशील पदार्थ असलेली कॅन घेऊन ते दाखल झाले। त्यांना प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी रोखले। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय, भ्रष्ट नालायक अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा प्रकारच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। अखेर पोलिसांनी संग्राम पाटील यांच्याकडील कॅन हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतले। या आंदोलनात माजी कृषी सभापती संग्राम पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय शर्मा, समाधान पाटील, रवींद्र पाटील, नारायण शिंदे, योगेश पाटील, राकेश पाटील, संतोष पाटील, सिद्धार्थ पाटील, तुळशीराम मोरे, सुनील शिंदे, सुरेश पाटील, राजधर पाटील, राहुल पाटील, भटू सूर्यवंशी, संजय पाटील, रोहित परदेशी, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, भटू संजय पाटील, तुषार देवरे, संदीप बागुल, भटू बागुल, उत्तम पाटील, ताराचंद शिंदे, सतीश अमृतसागर, संजय पाटील, उत्तम विशाल पाटील, मयूर परदेशी, सूरज कासार, कौस्तुभ शिंदे, किरण बधाने, विशाल पाटील, रामचंद्र पाटील, प्रशांत परदेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते। धुळे तालुक्यातील गोताणे व उडाणे गावातून जो जाणारा एक्सप्रेस कॅनल आहे, हा कॅनल गोताणे व उडाणे गावामध्ये दोघं ठिकाणी फुटलेला आहे आणि परिणामी गोताणे गावामध्ये फुटलेल्या कॅनलमधून नागरी वस्तीमध्ये ते पाणी शिरतं आणि तिथं देखील त्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। आणि उडाणे गावातले जो एक्सप्रेस कॅनल जातो तिथं देखील तो शेतातला जो कॅनल फुटलेला आहे ते पूर्ण 250 हेक्टर जमीनमध्ये तिथं पाणी घुसतं आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं खरीपाचं पीक घेता येत नाही आणि पूर्णतः त्यांचं आर्थिक नुकसान होतं। या संदर्भात मी पाटबंधारे विभागाला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली, पण मात्र जाणीवपूर्वक त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून या नागरिक जे गोताणे गावातील नागरिक असतील, उडाणे गावातील शेतकरी असतील, यांच्यावर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझा जीव घेत जरी गेला तरी बेहतर आहे। आज जरी आमच्या हातातून पोलिसांनी आमचं पेट्रोल हिसकवलं, पण येणाऱ्या काळामध्ये आता त्यांनी दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये एक गुप्त पद्धतीने आंदोलन करून कलेक्टर महोदयांच्या दालनामध्ये घुसून अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याशिवाय मी राहणार नाही। जर या संदर्भात मी प्रशासनाचा, जिल्हा प्रशासनाचा या संदर्भात मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून मी हे जे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर देखील शासनाने कारवाई करावी अशी मी शासनाकडे मागणी करत आहे। धुळे शहरात बकरीदच्या काळात झालेल्या कथित अवैध गोवंश कत्तलीच्या विरोधात प्रशासनातर्फे अद्याप संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या विरोधात विकास गोमसाळे यांनी शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। बुधवारी शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे।
धुळे शहरात बकरीदच्या काळात झालेल्या कथित अवैध गोवंश कत्तलीच्या विरोधात प्रशासनाने संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे विकास गोमसाळे यांनी शहरातील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या अन्यायाविरुद्ध आता धुळ्यातील सर्व हिंदू समाज एकत्र आला आहे। हिंदू गोरक्षक समिती या बॅनर खाली बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक श्रीराम पेट्रोल पंपासमोरून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। यात बकरीद निमित्त झालेल्या अवैध गोवंश कत्तलीची सर्व दोषींवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे, कत्तलीचे अवशेष सरकारी यंत्रणेचा वापर करून विल्हेवाट लावण्याचे आदेश देणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, गोरक्षकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत। या प्रसंगी संजय शर्मा यांच्यासह विकास गोमसाळे, प्रभा परदेशी, हर्षल विभांडी, कुणाल तारगे, गुलाब माळी, प्रितेश अग्रवाल, नाना वाघ, स्वरा जोगी, डॉक्टर योगेश पाटील, अंश भावसार, उमेश चौधरी, संजय वाले, शेखर बळगुजर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। साजरी करण्याच्या उद्देशाने आपल्या हिंदूंची गोमाता आहे, गोमातेचं त्या ठिकाणी आणि बकरी ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कत्तल झालेली आहे आणि ही कत्तल करत असताना ही पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील यांच्या लेखी आदेशाने त्या ठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये त्या ठिकाणी गोवंशाची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कत्तल झाली। सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू रक्षक आमचे विकासभाऊ गोमसाळे यांनी त्या कत्तलखान्याचे जे अवशेष आहे जे महानगरपालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये भरून ते कचरा डेपोवर त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने एक मोठा खड्डा करून नामशेष करण्याचा प्रकार जो त्या ठिकाणी चालला होता, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन तो उघडकीस आणला आणि प्रशासनाला जाब विचारला की महाराष्ट्रामध्ये गो हत्येला बंदी असताना आमच्या गोमातेच्या वंशाचे या ठिकाणी कत्तल करून पोलीस प्रशासनाच्या आणि महानगरपालिकेच्या देखरेखमध्ये त्या ठिकाणी त्याचं दफन केलं जातं, ही बाब बरोबर नाही। तर शासनाच्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई न करता हिंदूंच्या भावना त्या ठिकाणी दुखवलेल्या आहेत। त्या दिवसापासून या ठिकाणी विकास भाऊंनी आमरण उपोषण या ठिकाणी केलेलं आहे, त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणामध्ये खालवलेली आहे। आमची धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांच्या प्रकृतीची काळजी बघता आणि ज्या कोणी प्रशासनाने हे वाईट कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी सगळ्या हिंदू संघटनांनी केलेलं आहे। उद्या सकाळी 9 वाजेला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मोर्चाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आम्ही सगळे हिंदू बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आपणही घरी न बसता या ठिकाणी सकल हिंदू समाजाने, तरुणांनी, महिलांनी या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी सामील झालं पाहिजे। आम्ही ज्या पक्षामध्ये हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम करतो की शिवसेना पक्ष देखील पूर्ण ताकदीने आमची पूर्ण संघटना उद्या या हिंदू सकल समाजाच्या आपली जी मागणी आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मोर्चामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदर्श सेवानिवृत्त केंद्र प्रमुख पंढरीनाथ चित्ते यांचा 75वा अभिष्ट चिंतन सोहळा शहरातील गोंदूर रोड लगत असलेल्या सौभाग्य लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आदर्श सेवानिवृत्त केंद्र प्रमुख पंढरीनाथ चिंदा चित्ते यांचा 75वा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा शहरातील गोंदूर रोड लगत असलेल्या सौभाग्य लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार महेश गोगे हे उपस्थित होते। पंढरीनाथ चित्ते यांचे मूळ गाव वडगाव तालुक्यातील मडगाव असून अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। अतिशय हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी आपले शिक्षण केले। शिक्षण झाल्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य बजावले तर आदर्श शिक्षक केंद्र प्रमुख पदी त्यांची निवड झाली। त्यांना 3 मुलं असून ज्यात 2 मुले 1 मुलगी असा उच्च शिक्षित परिवार आहे। पंढरीनाथ चित्ते यांनी ज्येष्ठ नागरिक संघ कोषाध्यक्ष पदावर देखील काम केले। हास्य क्लब, योगा शिक्षक, स्विमिंग क्लब आदी विविध छंद त्यांनी जोपासले। या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमासाठी गणेश चित्ते, संगीता चित्ते, नागेश चित्ते, वर्षांत चित्ते, ज्योत्स्ना शिरसाट, दिलीप शिरसाट, मिताली ओम, अजिंक्य, अनुष्का, निधी, दिव्या आदी संपूर्ण चित्ते परिवार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील ठाकरे यांनी केले। निमित्त आपण जी उपस्थिती दर्शवलेली आहे ती उपस्थिती पाहून मी खरोखर भारावून गेलो आहे की एवढ्या सगळ्यांना माझं निमंत्रण पोहोचल्याबरोबर यावंसं वाटलं ही खरोखर कौतुकाची बाब आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि माझे सन्मित्र वॉटर विभागाचे आणि लँड विभागाचे आणि हरिओम ग्रुपचे सर्व सदस्य आपण मी सर्वांना प्रथम हरिओम म्हणतो आणि माझ्या पुढच्या 2 गोष्टी सांगतो। आज
मला असं वाटतं की मी खरोखर कोण म्हणतं 75, कोण म्हणतं 75, 75 नाही 55, अजून 55 म्हणजे तेव्हा होतील पूर्ण. आणि तेवढं आयुष्य परमेश्वर मला का देव तर समाजाची सेवा घडवू, माझ्याकडून समाजाची सेवा घडवू, समाजाला मेवा मिळवू, नातलगांमध्ये होणारे काही कुरबुरचे प्रश्न माझ्या हातून सुटावे, काही नातलगांचे विवाह राहिलेले ते माझ्याकडून जमावे आणि काही नातलगांच्या विवाह प्रसंगांना मी हातभार लावून मदत करावी आणि माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांना मी मदत करावी असं मला वाटतं. आणि फक्त देता यावं, देता जाण्यासाठी मी झटावं आणि त्यासाठी मला आयुष्य मिळावं असं मला वाटतं. या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की आपण फक्त चिमण्या मोगळ्या माणसं सगळे जन्माला येतात आणि बाळ वाढवतात, त्यांना अन्न घालतात आणि ते मोठे होतात म्हणून काय संसार झाला त्याला मी संसार म्हणत नाही असं सावरकर म्हणायचे आणि तसं माझं मत आहे. धुळे शहरातील देवपूर भागातील जगन्नाथ परिसरातील एका दलित कुटुंबाचे घर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत जेसीबी यंत्राद्वारे जमीनदोस्त करण्यात आले आहे. धुळे शहरातील देवपुरातील जगन्नाथ नगर मधील एका दलित कुटुंबाचे घर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबी यंत्राच्या द्वारे जमीनदोस्त केले आहे. शहरातील जगन्नाथ नगर मध्ये मनपाच्या ओपन स्पेसवर बऱ्याच जणांनी अतिक्रमण केले होते. याबाबत स्थानिक नगरसेवक व रहिवाशांनी तक्रारी केल्यामुळे मंगळवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत सदरच्या घरांवर कारवाई करत घरे जमीनदोस्त करण्यात आली. जगन्नाथ नगर मध्ये अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत, पण प्रशासन फक्त दलित कुटुंबाला लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. देवपूर जगन्नाथ नगर सर्वे नंबर 59 येथील बऱ्याच दिवसापासून मनपा भूखंडावर केलेल्या अतिक्रमणाचा वाद, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, तत्कालीन नगरसेवक व विद्यमान नगरसेवक यांच्या व नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार तसेच सदर अतिक्रमणधारकांना वारंवार यापूर्वी नोटिसा देऊन झालेल्या दोन्ही क्षेपकाद्वारे त्यांना सूचना देण्यात आलेल्या असतानाही त्यानंतर त्यांनी स्थगनादेश आणण्यासाठी मेहरबान कोर्टात आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यांना निशाणी 5 डावण्यात आली. त्यानंतर त्यांना वारंवार आपण सूचना देण्यात आल्या. त्यानंतर त्यांचं एक पत्र्याचं शेड 1 तारखेला व 22/5/26 दुसरे अतिक्रमण आपलं काढण्यात आलं असतानाही त्यांनी स्वतःहून परत दुसरं पत्र्याचं शेड बांधून घेतलेलं असल्याने मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने महाशय आयुक्त सो यांनी यांच्या निर्देशानुसार आदेशानुसार सदर अतिक्रमण कारवाई आजची निश्चित झालेली आहे आणि सदर कारवाई पोलीस बंदोबस्तात काढण्याचं काम चालू आहे. त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे. आपल्या वाहनांमार्फत त्यांचं सगळं साहित्य ते सांगतील त्या ठिकाणी नेलं जात आहे. त्याच्यामुळे शांततामय वातावरणात कारवाई सुरू आहे. तक्रारी कोणाच्या होत्या? पालिका भूखंड याच्यामध्ये बकरे पालन याचा दुर्गंधी त्रास यांचा त्रास आता तक्रारी वेळेवर प्राप्त झालेल्या आहे. आता ते तुम्ही तक्रारदारांना विचारायचं ना, मला कारवाई करावी लागते. पल्लिकल पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष ज्या वेळेपासून जातीय सरकार सत्तेवर आलेलं आहे त्या दिवसापासून आमच्या मागासवर्गीय लोकांना हा त्रास जाणवू लागलेला आहे. दलितांना आदिवासींना बेघर करण्याचा हा कट रचला जात आहे. वास्तविक सरकार जाहिरातबाजी करून बेघर लोकांना घर द्यायचा नुसता देखावा तर करतंय, परंतु ज्यांचं घर आहे ते घर तोडण्यात येत आहेत आणि बेघर करून त्यांचा सामान असता व्यस्त रस्त्यावर फेकण्यात येत आहे. आणि याला मदत भ्रष्ट महानगरपालिकेचे प्रशासन आहे जबाबदार आहे. तर आता पाहायला गेलं आजची घटना अशी आहे, ही बाई म्हातारी मागासवर्गीय त्या आजीला त्याच्यावर जेसीबी चालवून दिली तर त्या पायाला दुखापत झाली, त्याला उठता येत नाहीये आणि म्हणजे जीवानीशी मारण्यासाठी यांचा प्लॅन चालू आहे. पण हे लक्षात ठेवा, मी प्रशासनाला आणि कलेक्टर ऑफिसला मी वार्निंग देऊ इच्छितो, याच्या पुढे जर आमच्या लोकांना अन्याय झाला तर आम्ही अन्याय सहन करणार नाही. त्यासाठी कुठली किंमत मोजायची आली तर आम्ही मोजू. आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर सगळ्या ठिकाणी अतिक्रमण तुम्हाला दिसेल, पाहून घ्या वाटत तुम्ही आजूबाजूला पण सगळ्या गल्ल्या 10 फूट पुढे आलेल्या आहेत, त्यांना मात्र हात लावू शकत नाहीत. आणि इथला नगरसेवक हरामखोर देवरे सांगतो की बाबा हे अतिक्रमण आहे, मग बाकीच्यांचे कोणते बाप लागता का? ते वैभवी दुसाने असेल, तो देवरे असेल, यांनी अभ्यास पूर्ण विचार करून मांडला पाहिजे मुद्दा. त्याला शरम वाटली पाहिजे जातीवाद करताना. 74, 75, 76 वर्ष झालेत स्वातंत्र्य मिळून, आम्हाला कुठं स्वातंत्र्य मिळालेलं अजून. आम्हाला इथं देशात राहू शकत नाही, आम्ही देशात मूळ रहिवासी असून सुद्धा ही अवस्था आमची आहे. तर आम्ही
आता याच्यापुढे सहन करणार नाही. आता हा एकटा पोरगा नाहीये आणि आता संघटित होऊन मुकाबला करणार आहे. ते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. एक्सप्रेस कॅनलच्या दुरुस्तीसाठी माजी सभापती संग्राम पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. बकरीच्या काळात झालेल्या कथित अवैध गोवंश कत्तलीच्या विरोधात प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे विकास गोमसाळे यांचे आमरण उपोषण सुरू. आदर्श सेवानिवृत्त केंद्र प्रमुख पंढरीनाथ चित्ते यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. आणि देवपूर परिसरातील जगन्नाथ नगर मधील अतिक्रमण मनपा पथकाने केले जमीनदोस्त. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.